नमस्कार. सर्वोदय पतसंस्थेच्या सर्व सभासदांच्या हिताची संस्था ही सर्वोदय पतसंस्था आहे. आपल्या आशीर्वादाने आणि विश्वासाने गेली 12 वर्ष सर्वोदय पतसंस्थेचा संचालक या नात्याने 12 वर्ष या ठिकाणी मी काम करत आहे. सर्वोदय पतसंस्थेचा स्वनिधी जो ज्याला आत्मा बोलला जातो तो 1,56,00,000 रुपये इतका आहे. ह्या स्वनिधीला आपल्याला बाहेर कोणालाही आउटपुट द्यावा लागत नाही, तर त्या स्वनिधीपासून आपल्याला इन्कमिंग चालू असते. असा स्वनिधी हा मजबूत करून ठेवला आहे आपण. संस्था स्थापनेपासून सतत 15% डिव्हिडंड सभासदांना देत आलेले असून अपवाद वर्षी 2 वर्षापूर्वी जो करोना आला त्या करोनामुळं गेल्या वर्षी 10% फक्त अपवाद, नाहीतर प्रत्येक वेळेस 15% एवढा डिव्हिडंड आपण संस्थेच्या सभासदांना दिलेला आहे. म्हणजे संस्था एवढी भक्कम उभी आहे. संस्थेचा जो आपलं कर्ज वाटप आहे ते अतिशय प्रामाणिकपणे आहे. तो 70%वर CD रेशो हा 70% आहे. म्हणजे ज्या प्रमाणात कर्ज जायला पाहिजे त्या प्रमाणात आपण कर्ज वाटप केलेलं आहे. त्याचप्रमाणे 12 वर्षात संस्थेचा मार्च एंडला जो भरणा असतो तो 98% भरणा सभासद अतिशय प्रामाणिकपणे करतात. याचा मला विशेष अभिमान वाटतो. इतर संस्थेच्या तुलनेत तालुक्यात जर असा तुलना केली इतर संस्थेची तर सर्वोदय ही तालुक्यात पहिल्या काही 2-3 संस्थांमध्ये अशी संस्था आहे की तिचा कर्ज वसुली 98%च्या दरम्यान झालेली असते, 58%च्या वर झालेली असते. याचा सांगण्यास अभिमान वाटतो आणि याचे श्रेय जाते ते आपल्या सर्व सभासदांचे. त्यांना जी शिस्त आहे, त्यांनी जो पायंडा पाडून घेतला आहे की मार्च एंडला आपल्याला कुठल्याही भावात पैसे भरणेच आहेत, त्या पद्धतीने सर्वोदयचे सभासद कर्जदार हे संस्थेस वेळोवेळी मदत करतात आणि ते भरणा करतात. सभासद ज्यावेळेस कर्ज घेतात त्यावेळेस संस्था विनाकारण कुठलीही कपात करत नाही, जेणेकरून ज्या कर्जदाराला गरज आहे कर्जाची त्याच्याकडून विनाकारण कपात संस्था कधी करत नाही. अतिशय कमी म्हणजे आपला जे शेअर अनामत आहे तेच घेते आणि जे मॉर्गेज वगैरे आहे त्याची कटिंग फक्त संस्था करते. बाकी कुठलीही कटिंग न करता सभासदांना कर्ज पुरवठा केला जातो. हे करत असताना संस्थेची इमारत निधी आपल्याकडे भरपूर प्रमाणात पडून आहे. माझं सांगणं आहे की आपल्या संस्थेची इमारत निधी भरपूर असून देखील आपल्याला मध्यवर्ती ठिकाणी, आपल्या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी, पिंपरी पेंढारच्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्याला इमारत बांधू एवढा निधी आहे, परंतु ती जागा आपल्याला अवेलेबल होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला आता सध्या नाममात्र तत्वावर ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये आपण काम करत आहे. त्याला 900,000 रुपये भाड्यावरती आपण काम करतो मासिकली. म्हणजे तो एक प्रकारे आपला फायदाच आहे, संस्थेच्या हिताचाच तो निर्णय आहे. जर चांगली जागा मध्यवर्ती ठिकाणी, सुरक्षित ठिकाणी जर जागा भेटली तर अतिशय सुंदर अशी इमारत आपण त्या ठिकाणी करू शकतो. अशी स्थिती संस्थेची आहे. सोने तारण पिंपरी पेंढार आपल्या सर्वोदयमध्ये करायला हरकत नाही, परंतु आपल्यापासून जे सोनार आहे, जी बाजारपेठ आहे ती आळीफाटे या ठिकाणी आहे आणि ह्या ठिकाणावरून जर सोने तपासायला न्यायचं म्हटलं सोनाराकडे तर रस्त्यामध्ये जातानी आणि येतानी ही रिक्स कोणी घ्यायची? कर्मचाऱ्यांनी घ्यायची की ग्राहकांनी, सभासदांनी घ्यायची की संस्थेने घ्यायची? हा मोठा विषय आहे. नाहीतर सोने तारण ही चांगली संकल्पना आहे, परंतु याच्यासाठी आपल्या गावामध्ये चांगला नामचीन सोनार हवा आहे आणि तो आपल्या गावात उपलब्ध नसल्यामुळे आपण सोने तारण सध्या तरी करू शकत नाही. ज्यावेळेस चांगला एखादा व्यापारी आपल्या गावात तयार होईल त्यावेळेस आपण सोने तारण 100% करू शकतो. संस्थेचे कार्यक्षेत्र हे जुन्नर तालुका आहे. जुन्नर तालुका असताना आपले एकही प्रकरण जुन्नर तालुक्याच्या कार्यक्षेत्राबाहेर नाही याचा सुद्धा अभिमान वाटतो. म्हणजे बोगसगिरी हा विषय या ठिकाणी नाही. चुकून आपले सभासद सुद्धा बाहेरचे नाहीत, जेणेकरून कार्यक्षेत्राबाहेरचे सभासद फक्त माजी चेअरमननी आंबेगावमधले काही सभासद त्यांच्या नात्यातले करून घेतले होते, तो आपस सोडला तर आपल्याकडे कार्यक्षेत्र सोडून सभासद नाहीत. विरोधक टीका करतात आता संस्थेवरती. काही मुंबईकर पुणेकरांना फोन केले विरोधकांनी की संस्थेला
1,00,000 सुद्धा शिल्लक नाही डिव्हिडंड वाटायला. सभासद बंधूंनो, मी आपल्यास विनंती करतो, गेले महिन्याभरापूर्वी आपल्या खात्यावरती संस्थेचा डिव्हिडंड तुमच्या खात्यावरती जमा झालाय, त्याचा मेसेज तुम्हाला पडलेला आहे. स्वतःच्या मनाला मोबाईलमध्ये मेसेज उचका आणि पहा आपल्या खात्यावरती डिव्हिडंड जमा झालेला आहे. परंतु एक जबाबदार जो पुढल्या पॅनलमधून जबाबदार उमेदवार आहे तो फोन करून सांगतो सभासदांना की संस्थेकडे 1,00,000 सुद्धा डिव्हिडंड वाटायला नाही. म्हणजे संस्थेची बदनामी हे लोक करतात. ह्या पद्धतीने संस्थेची बदनामी कोणी करू नये ही मी हात जोडून ह्या समोरच्या पॅनलला सांगतो. संस्था हा आपल्या हिताची संस्था आहे. तुम्हाला आरोप प्रत्यारोप करायचे आमच्यावर करा, परंतु संस्थेवर ते आरोप करू नका ही माझी विनंती आहे. मला त्याच सभासदाला विचारायचं, जो संचालक पदासाठी उभा राहिला त्या संचालकाला विचारायचं आहे, आपण ज्या मोठ्या संस्थेवरती काम करता विघ्नहर सहकारी कारखान्यावर, त्या विघ्नहर कारखान्याचा ऊसाचा रेट काय देता शेतकऱ्यांना याविषयी त्या ठिकाणी मांडायचं सोडून भीमाशंकरची तुलना करा ना. आपल्या गावात ज्या अनेक संस्था आहेत त्यांची तुलना विनाकारण करून आम्हाला त्या ठिकाणी अडचणीत आणण्याचं काम करू नका. आमची विनंती आहे, आपण कारखान्याची तुलना करा. आपल्या सभासदांना उत्पादकांना जास्तीचा बाजारभाव कसा भेटेल याच्याकडे लक्ष द्या. ह्या छोट्या छोट्या संस्थांमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही लक्ष घालू नये आणि घातलं तर प्रामाणिकपणे घाला, परंतु खोटी जाहिरात तुम्ही करू नका हे सांगतो. आपण एक मनाला विचारा, सभासदांना विचारा, पिंपरी पेंढारमधला किती टक्के ऊस भीमाशंकरला जातो? मग हा ऊस का जातो याचा विचार का करत नाही आपण? हा प्रस्ताव त्या कारखान्याला तुमच्या मीटिंगमध्ये का सांगत नाही का हा ऊस बाहेर जातो, हा आपल्या कारखान्याला आला पाहिजे? अशा गोष्टींवरती विचार करा. आणि गावात छोटे छोटे मोरे असतील, मुरम टाकायचे कारखान्याचे फंड असतात, ह्या किती प्रमाणात आपण केले हे पण एकदा जाहीर करा. गेली 5 वर्ष आम्ही प्रत्येक मीटिंगमध्ये सांगतोय की माजी चेअरमननी 18% ठेवी ह्या दामटिप्पटला ठेवल्या आहेत, त्यांच्या नातेवाईकाच्या ठेवी दामटिप्पटला ठेवल्या आहेत. आम्ही आपल्या वार्षिक सभेमध्ये हा प्रश्न अनेक वेळा विचारला, त्याच्यावरती माजी चेअरमननी एकदाही खुलासा केलेला नाही. ते माजी चेअरमन गेले 7 वर्ष 7 मीटिंगला सुद्धा उपस्थित नव्हते. त्यांना पदावरून नियुक्त करण्यात आलं AR ऑफिसकडून. त्यांनी या ठिकाणी ते आता पुन्हा निवडणुकीला सामोरे जातात. त्यांनी सांगायला पाहिजे की त्या दानदुप्पटच्या 18% ठेवी संस्थेत आहेत किंवा नाही, आणि असल्या तर त्या कुणाच्या आहेत आणि इतर सभासदांच्या का ठेवी घेतल्या नाहीत हे पण त्यांनी या ठिकाणी खुलासा करायला पाहिजे. आम्ही 5 वर्ष वाट पाहतो त्यांची, ते आत्ताच खुलासा करतील, उद्याच करतील, परंतु अद्याप त्यांनी या ठिकाणी खुलासा केला नाही. यामुळे आपल्या संस्थेचा दरवर्षी काही लाखात व्याजामध्ये जास्तीचं व्याज आपल्याला त्यांना द्यावं लागतं आणि तो संस्थेत तोटा होतो. त्याचप्रमाणे दुसरा एक संचालक आहे जो 7 वर्षापूर्वी या सर्वोदयवरती काम करत होता. त्यांनी आपल्या स्वतःच्या घरात 2 कर्ज दिलेली आहेत आणि ती 2 कर्ज देत असताना त्या कर्जाची परतफेड रुपयाही परतफेड झाली नाही, म्हणून त्यांना गेल्या पंचवार्षिकमध्ये आपण त्या ठिकाणी संचालक पदावर घेतलं नाही. तरी आता तो संचालक पदावरती पुन्हा उभा आहे. मग ज्या संचालकांनी आपल्या घरातल्या 2 प्रकरणात पैसे घेतले, कर्ज घेतले आणि अद्यापपर्यंत गेली जवळजवळ 10 वर्ष 1 रुपया भरला नाही, अशा संचालकाला आपण निवडून देणार आहात का? अशा संचालकाच्या ताब्यात आपण संस्था देणार आहात का? हा एक मोठा प्रश्नच आहे. आपल्याकडे आता प्रचार करायला आलेले जे समोरचे उमेदवार आहेत ते किती उमेदवार आपल्यापर्यंत प्रत्यक्षात आलेत याचाही आपण सर्वांनी विचार करा. जर त्याच्यातले कितीतरी उमेदवार आपल्यापर्यंत प्रचाराला येऊ शकले नाहीत तर ते भविष्यात संस्थेसाठी आणि आपल्या हितासाठी किती वेळ देतील याचाही सर्व सभासदांनी विचार करावा. आणि आपल्या संस्थेसाठी जे कोणी अपप्रचार करतायत त्या अपप्रचाराला कोणी बळी न पडता आपल्या संस्थेच्या हितासाठी उद्याच्या रविवारी दिनांक 5/11/2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आपण स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी यायचं आहे आणि कबशी या चिन्हापुढे 13च्या 13 कबशी चिन्हाला मतदान करायचं आहे. आणि आपण जो आमच्यावरती विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला पात्र होण्यासाठी पुन्हा एकदा आपले शुभाशीर्वाद आम्हाला द्यावे ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.